हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 21 सप्टेंबरचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. मानिनी बोलते, छान आहे गुलाब, कोणी दिलं? तेव्हा काव्याला आठवतं की पार्थने तिला गुलाब दिलेलं असतं आणि पार्थ तिला सांगतो की अलिशाने दिलं आहे असं सांगा. तेव्हा काव्या बोलते अनिशाने दिलं आहे. तेव्हा मानिनीला थोडं वेगळं वाटतं आणि काव्या तिथून कारण काढून निघून जाते, मी आलीच हं म्हणून. पण अनिशाचा फोन येतो. तेव्हा मानिनी बोलते, अनिशाचा फोन आहे काव्या. तेव्हा काव्या बोलते, काकू तिला सांगाल का जरा, मी नंतर फोन करते, मी जरा आवरते. तेव्हा मानिनी फोन उचलते. तेव्हा अनिशा बोलते, हॅलो काव्या. तेव्हा मानिनी बोलते, अगं मी मानिनी बोलते. तेव्हा मानिनी बोलते, तिनेच मला सांगितलं ती जरा फ्रेश व्हायला गेली आहे. आणि अनिशा ऐक ना, पुढच्या वेळेला घरी येशील तेव्हा माझ्यासाठी फूल घेऊन ये. तेव्हा अनिशा बोलते, काय, मला समजलं नाही काकू तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा मानिनी बोलते, किती छान गुलाब दिलायस तू आज काव्याला. तेव्हा अनिशा बोलते, मी आणि काव्याला गुलाब, मे बी पार्थ जिजूने दिलाय वाटतं तिला. आणि तुम्हाला माहितीच आहे पार्थ जिजू किती रोमॅन्टिक आहे. तेव्हा मानिनीला थोडंसं वेगळंच वाटतं. तेव्हा फोन ठेवल्या मानिनी बोलते, पार्थने दिलं? पार्थ आज काव्यासोबत गेलाही नव्हता. काव्या म्हणते अनिशाने दिलं, अनिशा म्हणते पार्थने दिलं. तेव्हा मानिनी बोलते, म्हणजेच नक्कीच हे गुलाब काव्याला, आणि ते फूल तिथे ठेवून देते. इकडे जीवा आपापलं काम करत असतो. त्याच्या मागून नंदिनी येते आणि बोलते, जीवांना असं काम करताना बघून खूप बरं वाटतंय. तेव्हा जीवा मागे बघतो आणि बोलतो, अगं तू कधी आलीस? हे बघ ना, ये ना इकडे. हे बघ, हे मी काही नोट्स काढून ठेवले आहे गव्हर्नमेंट पॉलिसीचे, माझ्या मित्रांनाही विचारून ठेवले. जीवा एकदम एक्सायटेड होऊन उठतो आणि बोलतो, तुला सांगू नंदिनी, मला इतकं एक्सायटेड व्हायला होतं की मी असं विचार करतो की मी याचा विचार आधी का नाही केला. उशीर झाला आहे, पण आय नो ट्रेन अजून सुटलेली नाही. तू बघच, मी हे काम इतकं उत्तम करून दाखवेन ना. पण याच्यासाठी नंदिनी ऑफिस लागणार आहे, फंडिंग लागणार आहे, कोणी करेल ना मला याच्यासाठी मदत. हे बघ, मला घरून एकही पैसा नको आहे, होईल ना माझ्याकडनं हे सगळं. तेव्हा नंदिनी बोलते, हो सावकाश. हे म्हणजे अगदी रिचार्ज नसलेला फोन, सायलेंट मोडवाला, अगदी रिचार्ज केल्यावर 5G मोडसारखा पटपट बोलतोय. तो जीवा बोलतो, तुला आवडत नाही आहे का? सॉरी. तेव्हा नंदिनी बोलते, कोण म्हणाला आवडत नाही आहे? हे आणि तुमचा उत्साह, तुमचं हे सगळं समजू शकते मी. तेव्हा नंदिनी बोलते, नवीन कामाची एक्साइटमेंट ही असतेच अशी. तेव्हा जेव्हा बोलतो, याआधी अशी एक्साइटमेंट मी कधी अनुभवलीच नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते की जी लोक आज तुमच्याकडे असं पोट दाखवून बोलतायत ना, उद्या तीच लोक तुमच्याकडे एका कर्तृत्वाने बघतील. तेव्हा जेव्हा बोलतो, खरंच असं होईल? तेव्हा नंदिनी बोलते, हो, पण मी सांगते जेव्हा, आता कुठे थांबवू नका, कुठलीच निगेटिव्हिटी ठेवू नका, आणि तुम्हाला यश नक्कीच येईल जीवा. तेव्हा जेव्हा पण यासाठी तुम्हाला अशी जागा, ऑफिससाठी जागा मिळायला हवी. तेव्हा जेव्हा खाली बसतो आणि बोलतो, हो नक्कीच सांगतो, आपल्या आनंद निवाससारखी जागा मिळायला हवी. तेव्हा जेव्हा बोलतो की एकदम शांत, पुढे समुद्र, बगीचा, एकदम स्वप्नवत असावी अशी जागा आहे ती. तेव्हा नंदिनी शंकेने बघते आणि बोलते, तुम्ही आपलं आनंद निवास म्हणालात? तेव्हा जेव्हा बोलतो, नाही सॉरी, ती म्हणजे तुझी आहे. तेवढं नंदिनी हसायला लागते. तेव्हा नंदिनी बोलते, हो आनंद निवास सगळ्यांचं आहे, आणि तुम्ही तर आनंद निवासमधला आनंद परत आणून दिला होता. नंदिनी बोलते, एक काम करूया, आपण जेवताना सगळ्यांना सांगूयात, तुम्ही सांगा सगळ्यांना तुमचा प्लॅन. तेव्हा जीवा बोलतो, नाही नको, अगं आधी होऊ तर दे, आणि होणार नसलं तर मग असं होऊन जाईल की सांगितलं काय आणि केलं काय. तेव्हा नंदिनी बोलते, असं नाही, होईल ना, का नाही होणार, आणि मी आहे तुमच्यासोबत. तेव्हा जीवा बोलतो, हो पण, आणि ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी मी सगळ्यांना मिठाईचा बॉक्स घेऊन स्वतः सांगेन, आणि या सगळ्याचं क्रेडिट मी तुलाच देईल. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नको, मेहनत तुमची आहे तर यशही तुमचंच हवं. तेव्हा नंदिनी बोलते, होईल सगळं, मी तुमच्या मागे उभे राहील. तेव्हा जीवा बोलतो, मागे का? मला काही हे कळतच नाही आहे तुम्हा बायकांचं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, मग मागे का, सोबत का नको? तेव्हा नंदिनी बोलते, हो मी कायम तुमच्या सोबत उभी राहीन. तेव्हा जीवा बोलतो, कायम? तेव्हा नंदिनी थोडी शांत बसते, जीवाही शांत बसतो. नंदिनी तेव्हा विचारते, जेवायला येत आहेत ना, आणि तिथे निघून जाते. इकडे मानिनी टेन्शनमध्ये असते. तिला सारखं काव्याचे तेच विचार आठवत असतात, आणि तिला तिच्या मैत्रिणी सुनीता जी बोलली तेही आठवत असतं. तेव्हा मानिनी थोडी गोंधळते आणि सुनीताला फोन लावते आणि सुनीताला सांगते की, अगं सुनीता, कसं सांगू, अगं काव्याच्या वहीमध्ये गुलाब मिळाले. तेव्हा सुनीता बोलते, मग? अगं ते सुकलेलं गुलाब नाही, ताजं गुलाब आहे. तेव्हा अनिशा बोलते, मग ठीक आहे ना, म्हणजे जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवून मोकळी नको होस. तेव्हा मानिनी बोलते, असं काय बोलते? तेव्हा सुनीता बोलते, काय गं, हे तुझे शब्द आहेत. तेव्हा सुनीता बोलते, हे बघ म्हणून, ते गुलाबाचं फूल कोणी दिलं आहे हे आपल्याला माहिती आहे, आपल्या पार्थबद्दल बरोबर चुकीचं व्हायला नको. हे जर त्याला कळलं तर
तेव्हा मानिनी बोलते की नाही, नको नको, असं नको व्हायला, तो आयुष्यातून उठेल गं. तेव्हा मानिनीची मैत्रीण बोलते, बरं म्हणू मला सांग, तू आता काव्याची काही असं करते त्यावर काय करणार आहेस ते. तेव्हा मानिनी रडत असते आणि बोलते की हे बघ, माझं खरंच मन मानत नाही की काव्य असं काही करेल. काव्याचं बाहेर आता अफेअर असेल. ते बघ, जे दिसतंय ते मला समजतंय, पण माझं मन नाही मानते गं. तेव्हा सुनीता बोलते, तू खूप चांगली आहेस मानिनी. तेव्हा मानिनी बोलते, अगं काव्य पण खूप चांगली गं, त्या दिवशी तिने असं प्रामाणिकपणे मला सांगितलं सुनीता. तेव्हा मानिनी सांगत असते की काव्य खूप चांगली गं, मी आता ती इतक्या दिवसापासून माझ्या घरात आहे, मला नाही कळते आणि ती आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे गं. आणि आजकाल तर 2-3 दिवसापासून तर काव्य खूप बदलली आहे. विक्रमचंही सगळं ऐकते आणि तुला माहिती आहे, जर मनात खोट असते तर नजरेला नजर देऊन उभी राहिलीच नसती ती. तेव्हा सुनीता बोलते, आता तुला काय सांगू गं, नजरेला नजर मिळवून खोटं बोलणारी पिढी आजकालची. अगं, लाय डिटेक्टरलाही खोटं पाडतात आजकालची पिढीतली मुलं. हे बघ, आपण बायका ठरवलं तर मागचं प्रेम गमावलं असूनही नवीन आयुष्य सुरू करू शकतो आणि ठरवलं तर मागचं प्रेम परत मिळवण्यासाठी कोणाचं आयुष्य बर्बादही करू शकतो. आता तुला ठरवायचं आहे काय ते. जी बाई पहिला पर्याय निवडते ना ती आदर्श बायको ठरते आणि जी दुसरा पर्याय निवडते ना ती घर उद्ध्वस्त करते. याहून जास्त मी काहीच ठरवणार नाही. आता तुला ठरवायचं आहे, तुला काय करायचं आहे. आणि मानिनी फोन ठेवते. रात्री पार्थ घरात येतो. घरात बघतो तो पूर्ण अंधार असतं आणि बोलतो की बाहेरच्या लाईट चालू आहेत, आतल्या का बंद आहेत. तेव्हा पार्थ दरवाजा बंद करतो, आत येतो. आत बघतो तर एका टेबलावर फुलांनी छान सजवलेला असतो, मेणबत्ती असते आणि तिथे काहीतरी बॉक्स असतं. तेव्हा पार्थ तिथे येतो, ते बॉक्स बघतो आणि पार्थ मनातल्या मनात स्माईल करत असतो. तेव्हा पार्थ बॉक्स बघतो, बॉक्स खोलतो तर बॉक्समध्ये 2 ट्विन वॉचेस असतात. तेव्हा पार्थ स्वतःचं वॉच हातात घेतो आणि त्या वॉचकडे बघत असतो. तेव्हा काव्य लाईट लावते आणि पार्थकडे बघते. खूप खुश असते काव्या. पार्थच्या जवळ येऊन बसते आणि पार्थला खुणवते हात द्या म्हणून. आणि पार्थ हात पुढे करतो. काव्य ते घड्याळ पार्थच्या हातात बांधते आणि लगेच थोडा वेळ काव्य उठायला लागते. तेव्हा पार्थ तिला हाताने थांब म्हणतो आणि खुणवतो आणि पार्थ काव्याचं घड्याळ हातात घेतो आणि तेही काव्याच्या हातात बांधतो. तेव्हा पार्थ बोलतो, हे तुम्ही माझ्यासाठी केलं हे घड्याळ. तेव्हा काव्य बोलते, शेजारच्यासाठी केलं, मी तुमच्यासाठी एवढं सगळं करेल, काही काय बोलतायत. तेव्हा पार्थ बोलतो, अच्छा, मी तुमचा तुटलेला चष्मा रिपेअर करून आणला म्हणून तुम्ही हे घड्याळ दुरुस्त करून आणलं ना. तेव्हा काव्याला थोडा राग येतो. काव्य उठते. तेव्हा पार्थ पण उठतो आणि बोलतो, काव्या. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, मायळू आहात. लोकांना फक्त बाहेरून तुमची चिडचिड दिसते, पण आतमधून तुम्ही खरंच प्रेमळ आहात. पण तुम्ही ना तुमच्या मनाभोवती एक प्रोटेक्टिव्ह शिल्ड लावली आहे, चिलखत लावली आहे. ते जसं की तुम्ही म्हणत असतात ना, मी काव्य आहे, मी काव्य आहे. खरंच तुम्ही काव्य आहात आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. तुम्हाला खरंच माहिती दुसऱ्याला कोणाला कसं स्पेशल फील करायचं आणि ते तुम्ही केलं. तेव्हा काव्य बोलते, अच्छा, दुसरं कोणी असतं तर पार्थ बोलतो, दुसरं कोणी असतं तर त्याने असंच टेबलवर ठेवलं असतं किंवा हातात दिलं असतं. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही हे मस्त असे कॅन्डल्स एकदम असं रोमॅन्टिक वगैरे. तेव्हा काव्य बोलते, रोमॅन्टिक वगैरे काही नाही हा देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो, हां, रोमॅन्टिक नाही, ते दिवाळीला पणत्या लावतात तशा पणत्या लावल्या आहेत. तेव्हा काव्य बोलते, दिवाळीला वेळ आहे ना अजून. तेव्हा पार्थ बोलतो, दिवाळीला वेळ हो, तुम्ही जे एफर्ट्स घेतले आहेत, माझ्यासाठी ज्या पणत्या लावल्यात, माझ्या मनात फटाके फुटायला लागले ना, माझ्यासाठी हीच दिवाळी. तेव्हा काव्य बोलते, हे असं ऐकणार नाही. तेव्हा काव्य बसते खाली आणि त्या पणत्या फुकते. तेव्हा पार्थ बोलतो, ओ काव्या राहू द्यात ना, किती छान दिसतंय ते. तेव्हा पार्थ एकदम शांत बसून राहतो. तेव्हा काव्य पार्थकडे बघते आणि बोलते, 1 नंबरचे फिल्मी आहात तुम्ही. आणि काव्य उठते आणि आपल्या पर्समधून लायटर घेऊन येते. तेव्हा पार्थ बोलतो, आता हे काय, एवढ्या रात्री तुम्ही गाडी खेळणार आहात. तेव्हा काव्य लायटर लावते. तेव्हा पार्थ बोलतो, ओ लायटर, तुम्ही स्मोकिंग करायला लागलात. तेव्हा काव्य बोलते, हो, एक अख्खं बिडीचं पाकेट लागतं मला. लायटरचा काय हा एकच उपयोग आहे का, सेफ्टी म्हणून ठेवते मी बॅगमध्ये. बोलतो, तुमच्यापासून लोकांना सेफ्टी हवी असते. नंतर काव्य बघते. तेव्हा पार्थ बोलतो, IAS होणार आहात ना तुम्ही. तेव्हा काव्य बोलते, पण ते IAS वगैरे बाहेर ना, घरात पार्थ देशमुखांपासून सेफ्टी नको. तेव्हा काव्य ती मेणबत्ती लावते. तेव्हा काव्य बोलते, किचन आहे. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या, तुम्ही आज मला खूप छान सरप्राईज दिले.
तुम्ही जे हे कॅन्डल्स लावले, हा माहोल तयार केला. तेव्हा काव्या बोलते चला चला जेवायला चला आता. मग जेवायला उशीर, झोपायला उशीर, मग पार देशमुखांची झोप कंप्लीट होणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे मी फ्रेश होऊन आलो. तेव्हा काव्या बोलते नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज रात्री मी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर लर्न करणार आहे. AC चा रिमोट लपवून ठेवू नका प्लीज, मला सापडेल असं ठेवा. तेव्हा पार्थ बोलतो आणि घोरण्याचं घोरू तर प्लीज नका, घोरलात तर कपडे वाळत नका, घोरलात तर कपडे वाळत टाकत तो चिमटा घेईन आणि तुमच्या नाकाला लावीन मी, चला लवकर. तेव्हा काव्य जाते. पार्थ त्या घड्याळाकडे बघतो आणि बोलतो आय एम फीलिंग सो लकी. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.